नमस्कार. घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण खीर बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे, किसलेलं खोबरं आहे, दूध आहे, साखर, बारीक दळलेली इलायची, तूप, काजू, बदाम, मनुके आणि चारोळी. तर चला आता आपण रेसिपी करूया. तर आता मी इथं कढई घेतलेला आहे. तर त्यात आता आपण तांदूळ टाकूया, भाजून घेऊया. छान असं भाजून घेऊ आपण. इथं आपले तांदूळ लालसर असे भाजून झालेले आहेत. तर ते आता आपण काढून घेऊया. आता हे भाजलेले तांदूळ आपण बारीक दळून घेऊया. तर इथं भाजलेले तांदूळ बारीक दळून घेतलेले आहेत आपण. तर इथं आपण काजू बदाम पण बारीक दळून घेणार आहोत. तर इथं आपण अशा प्रकारे काजू बदाम बारीक दळून घेतलेले आहे. तर आता आपण इथं बारीक दळलेले तांदूळ त्याच्यात पाणी ॲड करणार आहोत. छान अशी त्याची पेस्ट करून घ्यायची. तर चला आता आपण खीर. तर मी इथं पातेल्यात तूप टाकत आहे. तर आता आपण याच्यात किसलेलं खोबरं टाकेलं आहे. छान असं परतून घेऊ. आपण भाजलेल्या तांदळाची पेस्ट करून घेतली होती, ते पण आपण याच्यात टाकणार आहोत. तर आता आपण इथे खिरीला उकळी येऊन देऊ थोडा वेळ. तर आता आपल्या खिरीला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये दूध टाकूया. साखरही टाकू. छान असं आपण मिक्स करून घेऊया. तर आता आपण बारीक दळलेली इलायची टाकू. तर आता आपण इथं काजू आणि बदाम बारीक दळून घेतलेले होते, ते पण टाकणार आहोत. तर आता आपली खीर तयार झालेली आहे. तर आता आपण इथं किसलेलं खोबरं त्यावर टाकणार आहोत. चारोळी, मनुके, अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.